नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण पुन्हा भेटलो आहोत नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अशा रांगोळ्यांसोबत, सिंपल आणि इझी अशा रांगोळ्यांसोबत भेटणार आहोत। तर आपण बघायला रांगोळ्या अंगणात म्हणा, गावाला किंवा दरवाजासमोर, मंदिरासमोर काढण्यासाठी आपण सिंपल अशा रांगोळ्या 2 रांगोळ्या काढणार आहोत। त्या एकदम इझी आहेत। बघा, मी पहिले 2-2 असे डॉट देऊन घेतलेले आहेत। असे 2-2 डॉटचे 4 लाईन करून घेतलेले आहेत। मग मधल्या ज्या 2 लाईन आहेत त्यांच्या बाजूला आणखीन 2-2 डॉट दिलेले आहेत। अशी 4x2 ची ही रांगोळी आपण काढणार आहोत। त्यासाठी आपण डॉट देऊन घेतलेले आहेत। आणि आता बघा, मधून अशा प्रकारे आपण लाईन ओढत आहोत। अशा 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत। नंतर परत 2 डॉट सोडायचे आहेत आणि 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत। आता बघा, 2 लाईनच्या मध्ये इकडच्या 2 लाईनी आणि त्या साईडच्या 2 लाईनी असं मध्ये एक स्क्वेअर तयार झालेला आहे। आणि बाजूबाजूला 2-2 डॉट करून असे 4 डॉट दिसत आहेत बघा। आता ह्या साईडनी ज्या आपण लाईन मारलेल्या आहेत त्या लाईन आपण जॉईन करून ट्रायंगल तयार करून घेणार आहोत। आणि त्या ट्रायंगलच्या मध्येही 2-2 डॉट आहेत बघा। अशा प्रकारे आपण सगळ्या लाईन जॉईन करून घेणार आहोत। दिसायला जरी हार्ड असली तरी काढताना एकदम इझी आहे ही रांगोळी। आणि आता बघा, त्यात जे ट्रायंगलमध्ये जे 2 डॉट होते त्यांच्यामधून लाईन घेऊन आपण अशी ट्रायंगल एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत। अशा प्रकारे बघा, असे ट्रायंगल एकमेकांना जॉईन करून घेतलेले आहेत। आणि नंतर आपण वरती सिंपल अशी पानांची डिझाईन काढणार आहोत। आपल्याला जे हवे आहे ती डिझाईन आपण तयार करू शकतो। मी पानांची अशी छोटीशी डिझाईन तयार करून घेत आहे। जी सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत। ह्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला पटकन काढता हवेत। जास्त कलर नाही बघा, सिंपल असे 2 कलर टाकून मी डॉटमध्ये कलर टाकून सिंपल अशी रांगोळी तयार केलेली आहे। बघा, मी चारही बाजूंना पानं आणि साईडने 2-2 छोटीशी डिझाईन अशी काढून घेणार आहे। अशी मी 4 ट्रायंगलवरती डिझाईन करून घेणार आहे आणि मग त्याच्यात कलर भरणार आहे। त्याच्या आधी बघा, हे ट्रायंगल जॉईन केलेले आहेत त्या लाईनवरती आपण रांगोळीचे डॉट देणार आहोत। आणि मग त्या डॉट्समध्ये रांगोळी भरून त्या रांगोळीला आपण कलरफुल करणार आहोत। बघा, त्या रांगोळीमध्ये मी ग्रीन कलर टाकून घेत आहे। डॉट्समध्ये, त्या रांगोळीच्या डॉट्समध्ये ग्रीन कलर टाकून घेत आहे। आणि नंतर मग पानांमध्ये येलो कलर आणि साईडला ग्रीन कलर भरून ती रांगोळी कंप्लीट करून घेणार आहे। आपल्याला ह्या रांगोळ्या सकाळी घाई गडबडीत तुळशीसमोर काढायला जास्त मोठ्या रांगोळ्या डेली काढत नाही, त्याच्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या काढतो। तर आपल्याला डेलीसाठी ह्या अशा सुंदर आणि छोट्या छोट्या रांगोळ्या काढता याव्यात, त्याच्यासाठी मी डिझाईन घेऊन आलेल्या आहे। असे डॉट्स मारून घेतले की आपल्याला लाईन काढायला किंवा डिझाईन काढायला इझी होऊन जातं आणि डॉट्सच्या रांगोळ्या पटकन होतात। त्याच्यासाठी मी डॉट्सवाल्या रांगोळ्या घेऊन आलेल्या आहे। तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या चांगल्या कमेंट्समुळे मला आणखीन रांगोळी बनवायला आणखीन प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा की रांगोळीची डिझाईन कशी आहे। तर बघा, अजून आपल्याला कलरफुल करण्यासाठी आपण ते जे छोटे छोटे स्क्वेअर तयार झालेले आहेत त्यांच्यातने आपण ब्ल्यू कलर भरून घेत आहोत, जेणेकरून आपली रांगोळी आणखीन छान आणि सुंदर आणि उठून दिसेल। मग त्याच्यासाठी मी हा छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये ब्ल्यू कलर भरून घेत आहे।
एंडिंगला सेंटरमधल्या स्क्वेअरमध्ये रेड कलर भरून ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे बघा. आता आपण दुसरी रांगोळी तयार करत आहोत. बघा, असे कुठल्याही फ्लावरमध्ये कलर भरायला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी मी पहिले ह्या बॉटलमध्ये 3 कलर मिक्स केले. रेड, ऑरेंज कलर आणि पिंक कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि ते कलर असं मी स्प्रेड करून घेत आहे. म्हणजे आतमध्ये पानांमध्ये फ्लावरमध्ये कलर भरायला वेळ लागतो, तर असा टाकून घेतल्यानंतर वेळ लागत नाही. आणि नंतर मग त्या रांगोळीला थोडंसं मी शेप दिलेला आहे. आणि आता बघा, बॉटलमध्ये व्हाईट कलरची रांगोळी भरून त्यांना आपण पानं काढून घेणार आहोत, फ्लावर तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे रांगोळी काढायला इझी जातो. प्रत्येक फ्लावरमध्ये रांगोळी भरायची म्हटली तर त्याला खूप वेळ लागतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये एवढा वेळ नसतो. त्याच्यासाठी पहिले रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आणि नंतर मग आपण बाहेरून फ्लावरचा शेप त्याला कुठला पाहिजे तसा देऊ शकतो. आणि मग थोडीशी नंतर बॉर्डर बघा, मी ऑरेंज कलरची बॉर्डर करून घेत आहे त्या पानांना, जेणेकरून ते जे शिल्लक राहिलेले आहे मध्ये मध्ये रांगोळी, ती जागा कंप्लीट होऊन जाईल. अशा प्रकारे मी ऑरेंज कलर भरून घेत आहे. मी एक्स्ट्राची रांगोळी क्लीन करून घेतल्यानंतर मध्ये डॉट द्यायचे आणि मग एक एक लाईन मारून त्याला छोटे छोटे वरती डॉट द्यायचे आणि मग ते डॉट्समध्ये कलर भरून आपण रांगोळी कंप्लीट करून घेणार आहोत. सकाळच्या घाई गडबडी वेळ काढण्यासाठी ह्या सिंपल आणि छान अशा रांगोळ्या तुम्हाला आवडल्या का? आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि तुम्हाला माझ्या रांगोळीची आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण व्हिडिओ वॉच केलात त्यासाठी थँक्यू सो मच.